पुढच्या बातमीकडे. अपमान झाल्यानं नाशिकच्या जागेवरून लढण्यास माघार घेतली. नाशिकच्या उमेदवारीवर बोलताना छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलंय. मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली असंही भुजबळ यांनी म्हटलंय. तर भुजबळांना काय हवंय ते एकदाच देऊन टाका, संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. कुणीतरी नाराज होणार, त्यामुळे महायुतीची प्रतिमा खराब होते असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे. काय मी थांबून घेतो. त्या समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या. आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली. ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे. नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे. यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही. नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका, नाही तर काय तो निर्णय घेऊन टाका ना. याच्यामुळे खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला.